आज तनुषला आणि तनुजच्या पप्पाला सुट्टी होती. सुट्टी असली की कुणास ठाऊक कसा आळस चढतो अंगात. माझी कामं तर आज जरा आरामातच चालली होती. हळदीचं गरम पाणी पिऊन कामाला सुरुवात केली. देवपूजा करून घेतली. आज नाश्त्यासाठी मी बनवणार होते हिरव्या मुगाचे डोसे. तसे तर ही रेसिपी मी पहिल्यांदाच ट्राय करते. म्हटलं बघू कसे बनतायत ते. 1 वाटी मूग आणि 2 चमचे तांदूळ 4 ते 5 तास भिजवून घेतले. भिजवलेले मूग मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आणि त्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक, लसूण, मिरची, अर्धा चमचे जिरं आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्सरला बारीक करून घेतलं. आता इथं ना मी चटणीसाठी कच्चे शेंगदाणे, कोथिंबीर, अद्रक, लसूण, जिरं आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरला बारीक करून घेतलं. आता चटणीला तडका द्यायचा होता. त्याच्यासाठी ना तेल गरम केलं आणि मोहरी आणि कढीपत्त्याचा चांगलाच तडका दिला. चटणी तर बनवून झाली होती. पटकन डोसे पण बनवायला घेतले. इथं ना डोश्याचा तवा गरम करायला ठेवला आणि कांद्यानं त्याच्यावर तेल लावून घेतलं. 1 पळी डोश्याचं तयार मिश्रण तव्यावर टाकून पळीनेच गोलाकार असं पसरवून मस्त असा डोसा तयार केला. एक साईड भाजून झाल्यावर पलटवून दुसऱ्या बाजूनं पण भाजून घेतला. हा बघा झाला ना तयार गरमागरम असा डोसा. खूपच जास्त कुरकुरीत सुद्धा झाला होता. तयार झालेले डोसे आणि चटणी तनुषला आणि तनुजच्या पप्पाला सर्व केले आणि मी पण नाश्ता करून घेतला. हे डोसे खायला तर चवदार लागतातच, तसेच पौष्टिक पण असतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.